पाहायला मिळेल. फील्डची रचना, सजावट, अनालिसिस, स्ट्रक्चर या पहिल्या षटकामध्ये असं आहे की जणू काही खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्यामध्ये यश मिळेल आणि जर एखादा फटका चुकला तर मात्र डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल विकेटचं पतन. मात्र सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऋषभ गायकवाड ऑन द बॉलिंग मार्क. पहिला बॉल ऋषभसाठी होता खोलवर टप्प्याचा. म्हटलं होतं की खोलवर टप्प्याचे बॉल फेकायचा प्रयत्न केला जाईल. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. फलंदाज विजय केनेचा तडाखा पहिल्या बॉल वरती. वेलकम टू द ग्राउंड. ठोकलाय षटकार. दुनिया के साथ चलोगे तो साला प्रोडक्ट बन के जियोगे और खुद के मन से चलोगे तो साला ब्रँड बनकर जियोगे. आणि तो ब्रँड मैदानावरती विजय केनेचा पहिल्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. उत्तुंग षटकार. देवरुंग गावाची पॉवर जी मात्र दाखवली आहे. बाहुबली आहेत देवरुंग टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या बॉल वरती आलाय हा उत्तुंग षटकार. थोडेसे प्रेशर मध्ये असतील ऋषभ. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. फ्लिक ऑफ द व्रिस्ट मिड विकेटच्या दिशेला सिंगल झाली आहे कंप्लीट. जोपर्यंत चेंडू मिड विकेटचा फिल्डर घेण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. फक्त दिशा दाखवली. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान यालाच म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. आणि म्हणून तर काय, क्रिकेटची मॅन्युअल जर पब्लिश झाली तर त्या पब्लिश होणाऱ्या मॅन्युअलचा पहिला धडा असेल तो म्हणजेच अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. अगदी तेच मैदानावरती विजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट आणि क्लेवर क्रिकेट याचं दर्जेदार उदाहरण म्हणजे विजय केनेची फटकेबाजी. पहिले 2 चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. ऋषभ थोडेसे प्रेशर मध्ये असतील मात्र हरकत नाहीये. हा खेळाडू फार मोठा आहे. या खेळाडूकडे क्लास आहे. हा खेळाडू खास आहे. पाहूया कशा प्रकारचं कमबॅक मैदानावरती करू शकेल तो म्हणजे ऋषभ. पाहूया आता या तिसऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची गोलंदाजी करेल. बॅकफुटला आल्यानंतर मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला. त्याला अनुषंगून हा असेल डॉट बॉल. अनएक्सपेक्टेड बाउंड अतिरिक्त टेक ऑफ या चेंडूला मिळाला आणि त्याला अनुषंगून मी काय होईना मी म्हणेल फलंदाज बीट झाले. बाउन्सने फलंदाजाला बीट केलंय अशा रीतीने होतोय डॉट बॉल. सुटकेचा निश्वास घेतला असेल तो म्हणजे जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाने आणि ऋषभ गायकवाडने. कमबॅकसाठी हा खेळाडू ओळखला जातं आणि तिसऱ्या बॉलवरती आलाय कमबॅक. फेकला गेलाय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 8 धावा. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केलाय फलंदाजच्या बॅट मधून. हँडसम मॅजिकल हा षटकार. विकेट पाटा आहे आणि विशेष करून उल्लेख करेल ग्राउंड डायमेन्शनचं. तर ग्राउंड डायमेन्शन बारीक आहेत. धावा बनवाव्या लागतील त्यावेळेसच धावा डिफेंड होतील. सातत्याने विचार केला धावा भरपूर बनतात या पिचवरती अशी विकेट आपल्याला पाहायला मिळते. आय थिंक मातीची विकेट आहे आणि मातीच्या विकेटवरती जसे जसे दिवस होत जातात भेगा पडत जातात ज्यावरती कटर्स खूप चांगल्या प्रकारे यूज केले जातात. मात्र मी विशेष कौतुक करेल क्युरेटर्सचं कारण खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केली जाते पिच. कारण 8 ते 9 दिवसांच्या ज्यावेळेस स्पर्धा असते पिच मेंटेनन्स फार महत्वाचं असतं. यावेळेस चेंडू हुक केलाय. हा पिच अँड पनिश. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल दन करत सीमा पार. गेंद नहीं थी खास और बैट्समैन ने दिखाया इस गेंद के ऊपर अपना क्लास. 4. चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. शेवटचा एक चेंडू या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील शिल्लक आहे आणि फलंदाज विजय ऑन फायर. म्हटलं जातं आयुष्यात क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नसतो आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला देखील पर्याय उरत नसतो. मैदानावरती कमबॅक होईल का हा मोठा प्रश्न. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. फुटवर्क अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका. क्रिकेट विश्वातील सर्वात सुंदर असा फटका. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड खेळलेला स्ट्रोक. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटच्या बॉलवरती केलाय वारवरती पलटवार.
ते आपण लगेच रिपोर्टिंग करणं महत्त्वाचं राहील. विकी स्पोर्ट कुकसे आणि जय हनुमान आडगाव. ओर टू कमेंटर बॉक्स. गडी गमावलाय पहिला, जो मात्र बॅटिंग करत असताना टीम जय झोटिंग देवरुंग संघाने 38 या आकड्यावरती, 38 या आकड्यावरती. आणि नवीन फलंदाज मैदानावरती एंटर करतायत ऋतिक. पाहूया ऋतिकच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. विकेटची नितांत गरज होती, आता विकेट आली आहे. डॉटबॉलची देखील गरज आहे. पाहूया डॉटबॉल येतील का, कारण या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेचं राहील. पहिले 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती 2 षटकार, एक चौकारच्या मदतीने 16 धावा खर्च झाल्या. मात्र त्यानंतर सांगितलं स्वतःने की येस माझ्यामध्ये दम आहे, आय विल डू इट, आणि मैदानावरती केलंय कमबॅक हेमनने आणि घेतलाय बळवंतचा विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आले. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धोक्याची घंटा, फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज ऋतिकची खेळी समाप्त. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. जी गडगे सर, ज्यांच्या शुभ अक्षरामध्ये आपण पाहू शकतो स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं आहे, त्यांचं विशेष कौतुक करूया. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये हिरामन दादा एक समीकरण असतो, 1 brings 2. एक विकेट गेली त्यानंतर दुसरी विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने. मग इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट, लेदर फॉर्मॅट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट, मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळालं. मात्र इथे कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही आहे. क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो एक तंत्र असतो, एक टेक्निक असते आणि त्या टेक्निकचा यूज करणं बंधनकारक आहे. त्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट करत असताना येस, नो आणि वेट हा देखील कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. मात्र मैदानावरती ते आपल्याला पाहायला मिळालं नाही. फलंदाज ऋतिक बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता मात्र हरीश आलेले आहेत. यावेळेस दिशा दाखवली आहे, पक्कटचा लाजवाब स्ट्रोक, बॉल निघून चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद नाही तर नजाकत. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आलाय चौकार. ज्या मात्र 2 गड्यांच्या मुबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम बॅटिंग करत असताना जय झोटिंग देवरुंग संघाची, दुसरीकडे आपल्याला संघ पाहायला मिळतोय जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव. दोन्ही संघांचा विचार केला तर बरेच सारे खेळाडू आपल्याला अनुपक्षित पाहायला मिळतील.
काही कारणास्तव त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मात्र मैदानावरती आपण काय झालं यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवला तर डेफिनेटली आपल्याला पुन्हा एकदा झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाचं कमबॅक पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 42 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि सौरभ आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार. महाराष्ट्राची मोटिवेशनल पर्सनॅलिटी, युवकांचा आयडॉल असणारे व्यक्तिमत्व IPS विश्वास नांगरे पाटील सरांचं एक वाक्य आहे, भूतकाळ आपला नसतो मात्र भविष्यकाळ आपला असतो. त्यासाठी मैदानावरती प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. काय झालं यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवा. लढायचे आणि घडायचे हे मैदानावरती झालं तर मात्र डेफिनेटली तुम्ही विजयाचे शंखनाद करू शकतात. मात्र मैदानावरती आता कमबॅक करावा लागेल. पाहूया सौरभ कमबॅक करू शकतील का. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. राऊंड द विकेटने मारा केला होता डावखरे हाताचे फलंदाज. इथे मात्र आपण पाहू शकतो होत असताना बाद. राईटी बॅटर होते, डावखरे हाताचे गोलंदाज होते आणि त्यांच्या समोर नॅचरल अँगल क्रिएट करत इनर जो मात्र आपण पाहायला गेला इनर साइडला स्विंग झाला बॉल ज्यावरती फलंदाज प्लम्ड अप झाले. विकेटचं पटन लेग बिटवीनची विकेट OUT आउट. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज हरेश गोल्डन डकचा शिकार. ये तो मुकद्दर की बात है, मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल आज इस मैच में लड़ना सीख लो. लड़ाई सुरू झालेली आहे, संघर्ष तो जारी है. आ देखे जरा कौन किस पर भारी है. मैदानावरती जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय जय जोटिंग देवरुंग संघाविरुद्ध खेळत असताना झरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाचा वाखाणण्याजोग आहे. कारण 3 विकेटची प्राप्ती झाली आहे. 38 वरती पहिला धक्का बसला, त्यानंतर दुसरा आणि तिसरा तिन्ही धक्के बसलेले आहेत. आपण पाहू शकतो 42 या आकड्यावरती. आणि आता मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र हनुमान. पाहूया कशा प्रकारची कामगिरी हनुमान यांच्या माध्यमातून केली जाईल. हनुमान केने आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विजय केने जे सलामीला आले होते. 7 चेंडू आणि 26 धावा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला अनुषंगून चेंडू न टाकण्याचा निर्णय घेतला. ज्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही अशा चेंडूला आपण मृत चेंडू, चेंडू फेकण्यात येत नाही अशा चेंडूला आपण मृत चेंडू डेड बॉल असं घोषित करतो. चौफेर बाजूला आपण स्टँड्स पाहू शकतो. प्रत्येक स्टँडचं नामोल्लेख डेफिनेटली केलं जाईल. यावेळेस चेंडू एक सकवच्या दिशेला सुरेख फटका पाहायला मिळतो. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करा. चिरून फाडून भेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मराठीमध्ये कुठला शब्द जर या शॉटला डिफाईन करत असेल तर तो शब्द म्हणजे कडक. आणि कडक शॉट मैदानावरती फलंदाज हनुमानच्या बॅटमधून. संकटमोचक कडून हनुमानाकडे पाहिलं जातं आणि मैदानावरती देवरुंग संघाचं संकटमोचक आलेला आहे. बाहुबली आलेला आहे. पाहूया बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली षटकार चौकार येतील का. नवा येणं गरजेचं आहे. 4 आल्या तरी चालतील. मैदानावरती 6 आल्या तो सोन्याहून पिवळं ते म्हणेल मी म्हणजे देवरुंग संघासाठी. थोडेसे प्रेशरमध्ये सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेसचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद जी मात्र डेफिनेटली मागितली झाली आहे आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालेलं आहे. एस्टनच्या मागे एसटी रक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. बॅटची कडा, आउटर एज आणि अवे फ्रॉम द बॉडी जाणारा बॉल खूप चांगल्या प्रकारचं एसटी रक्षण आपल्याला एसटी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये होते महेश गायकवाड ज्यांच्या माध्यमातून सुरेख झेल टिपण्यात आली. फलंदाज होतील बाद. हनुमान यांची खेळी समाप्त. बुलाती है मगर जाने का नहीं. मात्र क्रिकेटचा खेळ तुम्हाला बोलवत नसेल तरी देखील या, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या करांची आहे. खऱ्या अर्थानं मी म्हणेल मुरबाड क्रिकेटला एक
अशी स्पर्धा जी मात्र देण्यात आलेली आहे, ज्या स्पर्धेने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलंय आणि आज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील भरपूर साऱ्या नजरा, भरपूर सारे गाड्या, भरपूर सारे पावलं या स्पर्धेकडे वाटचाल करतील, कारण ही स्पर्धा मान सन्मान स्वाभिमान अभिमान असणारी क्रिकेटची स्पर्धा भगवा चषक 2024चा दैदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. शॉटवनचा वापर होता, एक अनऑर्थोडॉक्स स्टाईलने खूप सुरेख असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. जणू काही निगाहे अलग और नजरे काही अलग असं आपल्याला पाहायला मिळालं. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर एलिगन्सचा वापर आणि त्यानंतर बॉल सीमा पार आलाय एलिगंट चौकार. नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. नजरे कही और निशाणा कही और. सातत्याने ज्या वेळी आपल्याला नो लुक शॉट पाहायला मिळतो, पहिला नाव तोंडावरती येतो तो म्हणजे प्रदीप पाटील, ज्यांनी नो लुक शॉटचा इजाज केला आणि त्यानंतर हा शॉट मैदानावरती फार फेमस झाला. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंगॉनला ट्रॅव्हल होतोय. बॉल बॅकड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. लॉंगॉनमध्ये फिल्डर होतोय, सिंगल झाली ॲड. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 51 पाहायला मिळतील. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होणार आहे. सो ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. या चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या 51 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. सौरभ शेवटचा बॉल. चांगला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आला. चेंडू स्लॉटमध्ये होता, पार्किंग प्लॉटमध्ये टाकायचा प्रयत्न जरूर करण्यात आलेला आहे. मात्र आपण पाहू शकतो इथे तो प्रयत्न सफल आपण पाहायला मिळेल. ते मात्र डॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 51 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ट्रॉली. चला आपण मैदानावरती जायचे, तोपर्यंत संधी असेल डीजे धनू यांना. कमॉन डीजे. एक दोन विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर कंजूस गोलंदाजी. मात्र कुठल्या संघाचे स्वप्न धुळीत मिळतील आणि कुठल्या संघाचे स्वप्न जे मात्र सत्यात उतरतील हे पाहणं फार मजेचं आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 51 पाहायला मिळेल. म्हटलं जातं की तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाशी उंच उडायची, तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणारा हायर, तुला उचलून घेणारा हायर. प्रयत्न करावे लागतील ते म्हणजेच ओमकार गायकवाड आली या 4थ्या षटकामध्ये, कारण आतापर्यंत खराब गोलंदाजी आपल्याला प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र जो मागील षटक होतं सौरभचं, ज्यामध्ये 2 चौकार आले, 1 सिंगल आले, 1 डॉट आणि 2 विकेट कॅरी केल्यात, कमबॅक झालेला आहे. मात्र इतके कमबॅकनी काही होणार नाही. आता मात्र मैदानावरती फार मोठा कमबॅक करावा लागेल. त्यासाठी या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. पाहूया इकॉनॉमिकल गोलंदाज करू शकतील का ओमकार. सांगितलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा दाखवलाय ओमकारवरती कॅप्टनने. पाहूया कॅप्टनच्या त्या भरोश्याला तडा बसेल की त्या कॅप्टनच्या भरोश्याला सार्थ अशी कामगिरी होईल. ओमकार एक स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून त्याची ओळख आहे. तिसगाव संघाचा हा देखील एक प्रतिम असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या 4थ्या षटकामध्ये. फुलटॉस बॉल डेफिनेटली होता डाऊन द ग्राउंड. खूप सुरेख असा स्ट्रोक, लॉंग ऑन मधून फिल्डिंग सुरेख, एका हाताने चेंडूला अडवण्यात आलेला आहे. सिंगल धावा होईल 8 टीमच्या टोटलमध्ये. डेफिनेटली टीमच्या धावा वाचवल्यात आणि धावा देखील फार महत्त्वाच्या असतात. एक धाव होईल 8 टीमच्या टोटलमध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला 52 पाहायला मिळतील. ओमकार जे मात्र आपल्याला 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 6 ते 7 धावा देणं गरजेचं आहे. अन्यथा खूप बॅकफुटवरती जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. छोटंसं डायमेन्शन आहे आणि या छोट्याशा डायमेन्शनमध्ये असणाऱ्या मैदानावरती धावा बनतात. चला बिकी स्पोर्ट क्लब कोकसे संघ आणि आडगाव संघ आपण टॉससाठी संपर्क साधणं गरजेचं राहील.
प्रथम आपली प्लेइंग 11ची लिस्ट भरून देणं गरजेचं राहील. दोन्ही टीम आडगाव आणि कुकसे. चला ताबडतोब संपर्क साधा. ओर टू कमेंट्री बॉक्स. तर धावसंख्या धावपलकावरती 2 धाब्यांच्या सहकार्याने आपल्याला 54 पाहायला मिळेल. या चेंडूचा विचार केला तर चेंडूला ड्राईव्ह केला होता. काळपाच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये गेला जिथे 2 धावा होतील आड आणि 2 धाब्यांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 54 पाहायला मिळतील. ओमकार पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटने ओमकार आले होते. त्यांच्या समोर फटका बेहतरीन पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा हा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पुन्हा एकदा बिल्ड करायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. टीमची टोटल 60 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. संदीप 11 डेहनोली संघाने 122 धावा मारायचा विक्रम या मैदानावरती केलाय. त्यामुळे धावा येतात आणि धावा शोधण्याची गरज आहे. म्हटलं जातं चाला म्हणजे पोचाल, बोला म्हणजे सांगाल आणि प्रयत्न करा म्हणजे जिंकाल. त्याप्रमाणे मेहनत करा, मैदानावरती धावा तुम्हाला मिळतील. मात्र त्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आला षटकार आणि षटकारच्या साथीने धावसंख्या धावफलकावरती 60 आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी स्टारकास्ट जर विचार केला तर जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या संघाच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जिथे सागर गायकवाड, सौरभ गायकवाड, ऋषभ गायकवाड, महेश गायकवाड, विपुल गायकवाड, ओमकार गायकवाड, हेमंत पाटील, तन्मय पाटील, अनिकेत बोईर, बंदेश गायकवाड, हितेश गायकवाड, नेहुल गायकवाड असे बरेचसे खेळाडू पाहायला मिळतील. मात्र ट्रम्प कार्ड असेल सागर गायकवाड आणि सौरभ गायकवाड. पाहूया ते कशा प्रकारची कामगिरी करतील. ऋषभची देखील खेळी फार महत्वाची असणार आहे या संपूर्ण सामन्यामध्ये. त्यांच्यावरती डेफिनेटली या मॅच भवितव्य निर्धार आहे. यावेळेस चेंडू ऑप्शनच्या बाहेर गुडलँड स्पॉट वरती पडला. डीप मध्ये असतील फिल्डर, लॉन्ग ऑफ मध्ये फक्त बनतील दर्शक. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए सीधे 6 रन. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. विकेट हॅट्रिक ज्याप्रमाणे होते मात्र षटकारांची हॅट्रिक होत नाही. षटकार ट्रिपल असतात. षटकारांची आपण पाहू शकतो आतिषबाजी मैदानावरती पाहायला मिळते. 1 मोर सिक्सर. क्रिकेटमध्ये हॅट्रिक फक्त विकेटची होते. सलगचे 3 षटकार असतात, फक्त हॅट्रिक विकेटची होते. याची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या धावपलकावरती या षटकाराच्या साह्यातीने आपल्याला पाहायला मिळेल 72. 72 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18.78च्या सरासरीने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी मैदानावरती जय झोटिंग देवरुंग या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवर 46 वरती विजय होते. यावेळेसचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. मान्य नगरसेवक मुरबाड नगर पंचायत मान्य श्री अक्षयजी रोटे साहेब आणि त्याचबरोबर उद्योजक श्री समर्थ केमिकल इंडस्ट्री लिमिटेड सप्लायर्स मान्य श्री सुधाकरजी पवार साहेब या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम, सहर्ष स्वागत आहे
या मुरबाड तालुक्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थात भगवा चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. माननीय नगरसेवक मुरबाड नगर पंचायत माननीय श्री अक्षयजी रोटे साहेब आणि त्याचबरोबर माननीय श्री सुधाकरजी पवार उद्योजक श्री समर्थ केमिकल इंडस्ट्री लिमिटेड सप्लायर या दोन्ही मान्यवरांचं या भगवा चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दच्या वतीनं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं या भगवा चषकासाठी उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार चान लाभत आहे. त्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. शेवटच्या षटकामध्ये आपण वळूया जिथे सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड स्पेलमध्ये पहिल्याच बॉल जो मात्र फुलटॉस लोवर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. पण विकेटच्या दिशेला चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने ट्रायप केलं होतं जिथे सिंगल झाली. आता मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती विजय आपल्याला पाहायला मिळतील. 13 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण पाहू शकतो. खूप चांगलं दृश्य टिपलं जात आहे टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. क्लॅरिटी है बॉस. खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकतो मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये देखील तशाच प्रकारचं दृश्य. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती विजय केने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल जो मात्र सिंगल त्यानंतर आला हा डॉट बॉल. वैयक्तिक 46 वरती खेळतात विजय आणि विजयचं कौतुक करावं लागेल. एकावरती एक फलंदाज बाद झाले मात्र त्यानंतर कमबॅक करणारी कामगिरी विजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर आला डॉट. कमबॅक करत असताना सौरभने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आपल्याला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून करत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार असतील. स्ट्रायकिंग एंडवरती विजय. यावेळेसचा चेंडू मिस्टॅम स्ट्रोक जरूर आहे मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयची 50 पूर्ण झाली आहे. विजय पाठ दाखवायची आहे. विजयने देखील सांगितलं की सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. विजयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. खूप चांगली कामगिरी विजय यांच्या माध्यमातून. 15 चेंडू 52 धावांची विस्फोटक फलंदाजीची इनिंग मैदानावरती साकारली गेली आहे. असंख्य धावफलकावरती या षटकाराच्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळेल. 83 ऑन द बोर्ड. 83 धावा. जरूर मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन द बॉल फिल्डर आले होते आणि त्यानंतर थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळतील. 8 होतील टीमची टोटल. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचली बघता बघता आपण पाहू शकतो 85 आकड्यावरती. आटगाव टीमचे हेमंत सुकांडे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. बायकर मॅन ऑफ शहापूर हेमंत दादा स्वागत आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला शहापूर टेनिस बॉल क्रिकेटसाठी सातत्याने पाहायला मिळतो. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. फलंदाजीतून होतील बाद. फटका फसलाय मात्र धक्का बसलाय. विकेटचं होत असताना पतन मात्र एक स्मॉल कमी बट इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळाली ती मात्र विजय यांच्या माध्यमातून आणि विजय होतील बाद. विकेटचं पतन. इनिंग 16 चेंडू 54 धावा. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा विजय यांचं. कारण खूप चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली इनिंग आणि याला म्हटलात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. ज्यावेळेस मैदान सोडतायत त्यावेळेस समोर खेळणारे फिल्डर देखील इथून मात्र हँडशेक करतायत आणि ते महत्वाचं आहे. आणि जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघाची ही ओळख आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिटसाठी ओळखला जातो जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघ आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आपण पाहू शकतो जो मात्र दृश्य तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल धावसंख्या धावफलकावरती 85. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल. एसटी रक्षक टिपलायचे आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. 85 धावा धावफलकावरती आहेत. 86 धावांचं लक्ष मैदानावरती असेल ते म्हणजे जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघासमोर. पाहूया जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव संघ चेस करेल की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समाजलोचक वेलवेट व्हॉइस ऑफ जुन्नर भूषण म्हणून ज्यांची ओळख आहे असे पहाडी आवाजाचे शहंशाह आदरणीय निखिलजी ठुमरे सरांना ओव्हर टू कॉम बॉक्स.
आपण या स्पर्धेच्या वतीनं करतो. मी या स्पर्धेचे दोन्ही आयोजक सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे यांना विनंती करतो, आपण या व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. माननीय नगरसेवक मुरबाड नगर पंचायत माननीय श्री अक्षयजी रोटे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार नकुलजी भांडे सर आणि सुनीलजी माळी सर यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठावर माननीय नगरसेवक मुरबाड नगर पंचायत माननीय श्री अक्षयजी रोटे साहेब यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. भगवा चषकासाठी मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थानं उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचा हा विशेष सन्मान आमच्या दोन्ही आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांचे 125 ते 30 सहकारी यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या स्वप्न साकार होणारी क्रीडा स्पर्धा 29 वर्षामध्ये पदार्पण करते भगवा चषक. मान्यवरांचं विशेष आभार. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. उद्योजक श्री समर्थ केमिकल इंडस्ट्री लिमिटेड सप्लाय माननीय श्री सुधाकरजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी दत्ताशेठ गडगे यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. माननीय श्री सुधाकरजी पवार उद्योजक श्री समर्थ केमिकल इंडस्ट्री लिमिटेड सप्लायर त्यांचा हा हॅलो हॅलो चेक. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. माननीय श्री भगवानजी सातपुते साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. सुभाषजी गडगे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान माननीय श्री भगवानजी सातपुते साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार आम्ही या स्पर्धेमध्ये व्यक्त करू. मान्यवरांचा हा विशेष सन्मान सुभाषदादा गडगे यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थानं भगवा चषकासाठी 9 दिवस मान्यवरांची खूप प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तदनंतर माननीय श्री गौरवजी तेलवणे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. गौरवजी तेलवणे यांना विनंती आहे, या सर आपण आपला ही विशेष सन्मान गणेशजी माळी यांच्या शुभ हस्ते केला जातो. माननीय श्री गौरव तेलवणे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून ते उपस्थित होत आहेत, त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. तदनंतर माननीय श्री देवेशजी शहाणे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतो, या सर आपला ही विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. हितेश डोंगरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान माननीय श्री देवेशजी शहाणे यांचा विशेष सन्मान. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. थोड्याच वेळामध्ये माननीय श्री संतोषदादा शिरोशी जिल्हा समन्वयक युवा सेना आणि माननीय श्री किरण शेठ शेलवले उपजिल्हा प्रमुख युवा सेना ठाणे ग्रामीण या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळेल. भगवत चषकाच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. आलेल्या मान्यवरांचं भगवत चषकाच्या वतीनं सुनील माळी क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार. धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी येणं गरजेचं राहील. आडगाव टीम आणि कुक्सेस टीम चला ताबडतोब. बाबूशेठ हरड यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. या सर भगवा चषकामध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. मान्यवरांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये मनापासून आभार.
विशेष आभार, धन्यवाद. टॉस साठी चला कुकसे टीम आणि आडगाव. कुकसे टीम आणि आडगाव टीम टॉस साठी येणं गरजेचं राहील. लगेचच आपण टॉस जो मात्र करणार आहोत. सुधाकरजी पवार साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या आपण. सुधाकरजी पवार आणि त्याचबरोबर अक्षयजी रोटे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या आपण. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड आणि टेल आहे. 5 षटकांची लढत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. हेड आणि टेल कोण कॉल करते? ओके, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. टेल आणि हेड. टेल असा कॉल आणि इथे आडगाव संघ टॉस जिंकलाय. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण. ओके, बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अपकमिंग मॅच एका बाजूला कुकसे आणि दुसऱ्या बाजूला आडगाव हा सामना होईल. आडगाव संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. धन्यवाद. विजयचा बॉल सुंदर असा फटका. पॉइंट मध्ये चेंडू येईल. तिथे एक सिंगल आली. अकाउंट ओपन होत असताना जरीमरी 11 तिसगाव या संघाचं. सागर गायकवाड या खेळाडूची निघ महत्वाची राहील. तो मैदानामध्ये कशा प्रकारे खेळतो, महेश त्याला कशा प्रकारे साथ देतोय ते आपल्याला पाहायचं. 87 धावांचं टार्गेट मैदानामध्ये चेस करायचं. पहिले बॉल जर आपण पाहिला एक सिंगल येताना पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला एक धाव पलकावर. स्ट्रायकर इनवर सागर गायकवाड. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. गोल्डन विकेट ठरू शकेल आणि दोघांमध्ये कॉलिंग अतिशय खराब पाहायला मिळालं. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 2 या धावसंख्येवर. अक्षय तेटे यांचंही शुभागमन होतं. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. मला वाटतं बोरशेती संघाच्या जागी टीम नांदकर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उपस्थित झालेले आहे. जगन नाना यांची टीम भूमी 11 मांडा त्या संघाच्या जागी हा संघ खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे. हे आयोजक कमिटीकडून आमच्यापर्यंत माहिती येते. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 2 धावा धावपलकावर. एक फलंदाज बाद आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. विजय. स्ट्रायकर एंडवर महेश. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. लॉंग मिड ऑफ मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी कमालीची होताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतायत विजय. नांदकरचा सामना बेस्ट ऑफ बोरशेती या संघाबरोबर होईल. तो सामना चौथा. विजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर महेश.
सुंदर असा चेंडू पंचांकडे हलकसा अपील आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली या बॉलवर. 87चा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये धाबा बनवणे गरजेचं आहे, परंतु धाबा येताना पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, विजयचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी तो मैदानामध्ये करतो. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जय झोटिंग देवरुंग या टीमचा बॅटिंग अतिशय दर्जेदार राहिली. आता गोलंदाजीमध्ये आपले जोहर दाखवत असताना, परंतु समोर सागर गायकवाड आहे हे विसरून चालता येणार नाही. चांगला बॉल, तितका सुंदर फटका, सागरच्या पाठमधून एक सिंगल आली. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 बाद 4 धावा. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 83 धावांचं लक्ष्य. संधी देव्या डीजे धनुला. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली. गोलंदाज आकाश पाटीलने, फलंदाज बाद. का सागर गायकवाड जे मात्र बाद होतात दोन्ही या धावसंख्येवर. 2 बॉल फेस केले, 2 धाबा त्यांनी बनवल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये हितेश गायकवाड दाखल होतील. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आकाश पाटीलची. पहिलाच बॉल फुलटॉस होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सागर गायकवाडचा फसला. मोठी विकेट इथे कॅरी झाली. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील सध्याच्या घडीला हितेश. 4 बाद 2. सुंदर गोलंदाजी आकाश पाटील या खेळाडूची. 29 पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे भगवा चषक. नेक्स्ट इयर अजून मोठ्या प्रमाणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 30व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना भगवा चषक, सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेलेचं हे दमदार आयोजन. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पण. सुंदर असा बॉल, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, सुंदर झेल, अजून एक धक्का. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये. $1,51,000 आणि याही वर्षी त्यांच्याकडून तब्बल 25,000 रुपये या स्पर्धेसाठी प्राप्त होतात. त्यांचं मनापासून आभार. श्री समर्थ कृपा हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या वतीनं हे तब्बल 25,000 रुपयाचं बक्षीस आज गावकऱ्यांसाठी आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. सुंदर असा बॉल, फुल टॉस, फटका जबरदस्त. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल.
षटकार 6 धावा. षटकार संघात धाव संख्या दुहेरी अंकात 10 ऑन द बोर्ड. इथे देखील आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक मैदानामध्ये आकाश या खेळाडूचं राहिलं. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये. दत्ताशेठ गडगे यांच्याकडून या वर्षासाठी 25,000 आहे, तर पुढल्या वर्षासाठी तब्बल 3 दिवस नाईट क्रीडा स्पर्धा आहे. त्याचं सर्व नियोजन त्यांच्याच हातामध्ये. त्यांचं विशेष आपण कौतुक करू. खूप मोठं दातृत्व आहे. ते जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, अचूकता. 3 बाद 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आकाश पाटील वेग आहे आणि त्या वेगाचा पुरेपूर वापर तन्मय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या जोडीला महेश आपल्याला पाहायला मिळतात. 10 ऑन द बोर्ड 10 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा चेंडू. षटक क्रमांक कंप्लीट झालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 10 धावा. जरीमरी 11 तिसगाव. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता हॉटेल श्री समर्थ कृपा फॅमिली रेस्टॉरंट. विशेषतः आपण कौतुक करू टेन क्रिक लाईव्हचे ऑपरेटर रोहित रॉय यांचं. 20 वर्षाची परंपरा. शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट श्री समर्थ कृपा. एक वेळ अवश्य भेट द्या. अतिशय दर्जेदार आणि उत्तम पद्धतीचं हॉटेल आपल्याला पाहायला मिळतं. फॅमिलीसाठी AC रूम उपलब्ध आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता दत्ताशेठ गडगे यांना. त्यांचं समर्थ कृपा हॉटेल, त्यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. इथे टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या षटकामध्ये आलेत. विजय आलेत गोलंदाजी मार्कवर. 10 ऑन द बोर्ड 10 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. सुंदर कामगिरी मैदानामध्ये देवरुंग संघ करतोय. जय झोटिंग. फुलटॉस बॉल आडवा बॅटनं महेशचा हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक बलवंत. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलाय. ज्या वेळेस या मैदानावर बलवंत आलाय त्या वेळेस त्या संघा त्या खेळाडूने जबरदस्त खेळ केलेला असं असलेला बलवंत. बबलू पाटील यानंतर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ त्या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतो. 11 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाज तयार. विजय. इथे टाकलेला बॉल, सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. अजून एक सफलता. विकेटचं पतन होतंय. अजून एक धक्का. जरीमरी 11 तिसगाव संघाला अडचणींचा सामना करतोय संघ. 4 बाद 11 धावात 87 धावांचा पाठलाग करत असताना यानंतर होणारी मॅच विकी स्पोर्ट कुकसे आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान आडगाव. बबलू पाटील, महेश पाटील, रोहित शेलार, मयूर पाटील, पंकज पाटील, अक्षय जोशी, चेतन पाटील, निशांत शिंगोळे, करण पाटील, भावेश तलके, करण शेलार, मनीष पाटील, शुभम शेलार इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील विकी स्पोर्ट कुकसेकडून. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान अडगाव राजाजी मडके, हेमंत सोकांडे, प्रफुल्ल सुतार, सनी सोकांडे, अमोल सुतार, रोहित कुबल, विकी देसले, अविनाश भोईर, दीपक गोतारणे, हरेश ठोन्नर, विनायक निमसे, प्रतीक खडकर हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये. 11 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी. राजेश कमालीची गोलंदाजी करतोय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. जय झोटिंग देवरुंग जबरदस्त फॉर्म. बॅटिंग अतिशय सुंदर राहिले.
2 धाबा आल्या, 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 13 धाबा आहेत, 4 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना लेगबाईच्या 2 धाबा आहेत. तेरा धाबा धावफलकावर. विजय आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये विजयची. 13 ऑन द बोट. फुल टॉस बॉल. फटका अतिशय सुंदर. चेंडू सीमारेखेचा सफर करतोय, येतोय सौरभच्या पाठमधून. हा सिक्सर. खेळाडूंसाठी, प्रेक्षक वर्गासाठी श्री समर्थ कृपा हॉटेल तिथे जर तुम्ही आज मॅच चालू आहे आज जर गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही ग्राउंडवरून आलोय भगवा चषक पाहण्यासाठी तर 20% तुम्हाला डिस्काउंटही दिला जाईल. जाऊया मैदानाच्या आत. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटनं फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचा भेद घेईल. अजून एक 4 चौकार. चार फलंदाज बाद झालेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आता शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही धाबा बनवायच्या त्या विजयासाठी. 64 सॉरी 63 बनवायच्यात. युवराजी पडबळ अर्थात तात्या यांच्याकडून या स्पर्धेला जेवढे बॉल लागतील तेवढे त्यांनी दिलेले आहेत. त्यांचे मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 23 धाबा. 4 फलंदाज बाद आहेत. ऋतिक आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. खूप मोठी चेस करत असताना पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही. अडचणींमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सुंदर झेल इथे पकडलाय. फलंदाज महेश. बॅक टू द पेव्हिलियन. खेळाडू पाहतोय जय जोटिंग देवरुंग संघाचा कमालीची कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. अनिकेत गायकवाड अनिकेत भोईर मैदानामध्ये दाखल होतील. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. विशेषतः कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल. खूप मोठी दूरदृष्टी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. असे आमचे गोविंदजी कामात आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आपण ऑनस्क्रीन मान्यवर पाहिले त्यांच्या माध्यमातून बॉलबॉक्स सौजन्य आहे त्यांचं विशेष कौतुक आपण या स्पर्धेमध्ये करू. 9 दिवसाची स्पर्धा भरवत असताना बॉलबॉक्स सौजन्य करणं सर्वात महाग. कारण 9 दिवसामध्ये आपण पाहिलं तर 64 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. बॅटर तयारच नाही आहेत. डेड बॉल पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत भोईर मैदानामध्ये दाखल झालेत. एक्सपिरियन्स मॅन मैदानामध्ये दाखल आहे. पाहूयात त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती. दुसऱ्या बाजूला ऋतिक पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवलेले आहेत. रिव्हर्स खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिला चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. अंपायर डिसिजन 4 चौकार. धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा शपल झाले. फटका दमदार. डीप फाईन लेगला चेंडू सीमारेखेच्या बाहेर. षटकार. 6 धावा.
गायकवाडच्या मनात आणि संपूर्ण तिसगावच्या मनामध्ये हेच चाललं असेल की अनिकेत भोईरला एवढं मागं का ठेवलं. जबरदस्त फलंदाजी 2 चेंडूवर 10 त्याने बनवल्यात. धापलक वाढेल, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 33 या धावसंख्येवर. 33 ऑन द बोर्ड. रिवर्स फिर से एक बार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक जबरदस्त फटका. अनिकेत भोईर ऑन फायर, सिक्सर. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भोईरची. 3 चेंडू 16 धावा. धावफलकावर धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ऋतिक अजून एक फटका. वा का बॅटिंग मैदानामध्ये करतो अनिकेत भोईर. मन जिंकतोय तमाम आलेल्या प्रेक्षक वर्गाची. अजून एक सफराक. 4 रन. धावसंख्या धावफलकावर 43 धावा. अजूनही बनवायच्या त्या विजयासाठी 43च, परंतु चेंडू शिल्लक आहेत 7. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर श्रीकांतजी पवार साहेब यांचंही शुभागमन होतं. वेलकम. सुंदर फटका. मैदानाच्या आतमध्ये फक्त धुमाकूळ घालतोय अनिकेत भोईरच्या बाडमधून हा षटकार. 6 धावा. भोईरने जबरदस्त फलंदाजी. आकाश ज्युनियर आलेत गोलंदाजी मार्कवर. आकाश ज्युनियर. पहिला चेंडू सुंदर राहिलाय. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 37 धावांचं समीकरण. जरी मरी 11 तिसगाव या संघासमोर. जबरदस्त कामगिरी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जय झोटिंग देवरुंग. बॅटिंग सुपर राहिली. विजय केनेच्या पाठमधून अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलं. सुंदर असा चेंडू. सौरभ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी करतायत आकाश पाटील ज्युनियर. 2 चेंडू डॉट टाकले. 4 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा. चांगली गोलंदाजी. दबदबा निर्माण करत असताना या भगवा चषकामध्ये पहिल्याच मॅच मध्ये जय झोटिंग देवरुंग हा संघ भिवंडी विभागातील जबरदस्त संघ. सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे आपल्याला पाहायचंय काय घडतंय. पंच काय डिसिजन देतात ते आपल्याला पाहायचं. रन आउट का. इथे फलंदाज रन आउट. ओमकार गायकवाड आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवर अनिकेत भोईर आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 3. अनिकेत ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला बॉल सुंदर राहिला. आकाश पाटील ज्युनियरचा चेंडू डॉट आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 37 धावांचं लक्ष. या अगोदरच्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळालं ऋतिकच्या विरोधामध्ये अनिकेतच्या पाठमधून, परंतु जबरदस्त कमबॅक मैदानामध्ये करत असताना गोलंदाज आकाश पाटील ज्युनियर.
2 बॉल 37. इथे टाकलेला बॉल सुंदर फटका बॅटिंग अनिकेत भोईर जबरदस्त मैदानामध्ये करतोय. पंचांचा इशारा आला. 4 धावा चौकार. फलकावर कंप्लीट झालं. जरीमर 11 तिसगाव संघाचं 53 धावा. 1 बॉल शिल्लक आहे. बनवायच्या 33. शेवटचा बॉल. अंतिम बॉल शिल्लक मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आकाश पाटील ज्युनियर. सुंदर असा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालाय आणि या मॅच मध्ये एक मोठा विजय मिळवत असताना जय झोटिंग देवरुंग अभिनंदन विजय. विजय केने जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अर्धशतक ज्याने साजरं केलं त्याला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. हाडलग जरीमर 11 तिसगाव.